नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट म्हणजे प्रेमकथाचं एक. तर तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. तर ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण सुरू करूया. पुण्याच्या एका गजबजलेल्या गल्लीत राहणारी सायली ही 22 वर्षाची तरुणी होती. आयुष्याच्या वेगवान वाटेवर चालताना तिला तिच्या आयुष्याचा काहीसा गोंधळ वाटत होता. BComच्या शेवटच्या वर्षाला असलेली सायली अभ्यास, करिअर आणि स्वतःच्या स्वप्नांमध्ये गुंतलेली होती. तिच्या आयुष्यात प्रेमाला अजून जागा नव्हती. दुसरीकडे मुंबईत राहणारा 25 वर्षाचा रोहन एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करत होता. करिअरमध्ये स्थिर स्थावर असलेला रोहन आयुष्याला साधेपणाने घेत होता. पण आतून त्याला एक साथीदार हवा होता, जो त्याला समजून घेईल. चुकून लागलेला फोन. सायली एका शनिवारी संध्याकाळी अभ्यास करत बसली होती. तिने तिच्या मैत्रिणीला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण चुकीचा क्रमांक डायल झाला. फोन उचलणाऱ्या व्यक्तीचा आवाज ऐकून ती थोडी गोंधळली. हॅलो, कोण बोलतंय? आवाजात थोडं गोंधळणे पण आणि कुतूहल होतं. हॅलो, मी रोहन, पण तुम्ही कोण? सायलीला लक्षात आलं की तिने चुकीचा नंबर लावला आहे. तिने ताबडतोब माफी मागून फोन ठेवला. पण त्या एका छोट्या संभाषणात त्या अनोळखी आवाजाने तिच्या मनात काहीतरी हलवलं. नात्याची सुरुवात. दुसऱ्या दिवशी सायलीला रोहनचा फोन आला. तुम्ही मला काल कॉल केला होता, पण नंबर चुकीचा होता ना? सायली थोडी हसली आणि म्हणाली, हो, चुकून झाला होता, पण तुम्ही आवाजाने चांगले वाटलात म्हणून फोन केला, रोहनने म्हटलं. त्या दिवसापासून त्यांच्यात गप्पा होऊ लागल्या. सायलीला रोहनचा प्रामाणिकपणा आणि साधेपणा आवडू लागला. रोहनलाही सायलीचा निरागसपणा आणि समजूतदारपणा भावला. दोघे एकमेकांच्या जीवनात अधिकाधिक गुंतू लागले. मैत्रीचं रूपांतर प्रेमात. आठवडे महिन्यात बदलले आणि गप्पा हळूहळू मनाच्या गाभाऱ्यात पोहोचल्या. सायलीच्या एका परीक्षेच्या आधी रोहनने तिला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचा तिला खूप आधार वाटला. ती विचार करू लागली की एका अनोळखी व्यक्तीशी असं जुळवून घेणं कसं शक्य आहे. दुसऱ्या बाजूला रोहन सायलीसोबतच्या प्रत्येक संभाषणानंतर अधिकच आनंदी वाटू लागला. एक दिवस त्याने तिला विचारलं, सायली, आपण कधी भेटणार? सायलीने सुरुवातीला थोडं टाळलं, पण रोहनच्या आग्रहाखातर ती भेटायला तयार झाली. पहिली भेट. त्यांची पहिली भेट पुण्यातील एका गार्डन कॅफेमध्ये झाली. दोघंही थोडं लाजलेले होते, पण काही मिनिटातच गप्पा रंगल्या. सायलीने गुलाबी रंगाचा कुर्ता घातला होता, तर रोहनने निळा शर्ट. दोघंही साध्या वेशात होते, पण त्यांच्या नजरेतली चमक स्पष्टपणे दिसत होती. त्या भेटीनंतर दोघांच्या मनात एकाच गोष्टीची खात्री झाली. त्यांची मैत्री आता प्रेमात बदलत होती. आयुष्याचे वळण. सायलीला तिच्या घरच्यांसाठी प्रेमविवाहाचा विचार थोडा कठीण वाटत होता. तिने तिच्या आईशी बोलण्याचं ठरवलं. सुरुवातीला तिच्या आईला थोडं विचित्र वाटलं, पण सायलीने रोहनबद्दलच तिचं प्रेम प्रामाणिकपणे व्यक्त केल्यावर आई तयार झाली. रोहननेही त्याच्या कुटुंबाला सायलीबद्दल सांगितलं. त्याच्या कुटुंबानेही आनंदाने या नात्याला मान्यता दिली. प्रेमाचा विजय. काही महिन्यांतच सायली आणि रोहनच्या नात्यांची सगळी अडथळे दूर झाली. दोघांच्या कुटुंबांनी त्यांच्या लग्नाची तारीख ठरवली. त्यांचा लग्नाचा दिवस आला आणि त्यांनी आनंदाने वचन दिलं, जिथून आपण सुरुवात केली तिथून पुढे फक्त प्रेम आणि विश्वासाने आयुष्यभर चालू. निष्कर्ष. सायली आणि रोहनची कथा दाखवते की कधीकधी चुकून घडलेल्या गोष्टी आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ दाखवू शकतात. चुकून लागलेला फोन दोघांच्या प्रेमकथेचा सुरुवातीचा दुवा ठरला आणि त्यांच्या नात्याने एक सुंदर स्वरूप दिले. ही गोष्ट आपल्याला शिकवते की आयुष्यात कधीकधी अचानक येणाऱ्या प्रसंगांना उघड्या मनाने स्वीकारल्यास ते आपल्याला अनपेक्षित आनंद देऊ शकतात. तर ही होती सायलीची आणि रोहनची प्रेमकथा. तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर मला छान छान कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय सर्वांना.